बहुतेक पर्यटक गोव्याला गेले की आग्वादला भेट देतात. मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रईस मागोसला मात्र क्वचित भेट दिली जाते. रईस मागोस हा कळंगूट ते पणजी रोडवरील एक देखणा गिरिदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रईस मागोस किल्ला. मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे. रईस मागोस हा आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजांनी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी 20 अक्षर सारखे बांधलेले चौरस बुरुज हे पोर्तुगीज दुर्ग बांधणीचे एक वैशिष्ट्य. गडाची बांधणी चौरस पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखी उदाहरणे आहेत. आपण आज एक नवीन ठिकाणी आलेलो आहोत. त्याचं नाव आहे रेस मॉगस. हाय, आता आपण इथून रिसेप्शनकडे जाणार आहोत. तर मग चला रिसेप्शनवर जाऊन आपण तिथं एंट्री फीज वगैरे काढूया. कारण वरती जाण्यासाठी आपल्याला तिथं एंट्री फी द्यावी लागते. ती भरू आपण आणि मग वरती जाऊ. मग वरती काय आहे ते आपण तुम्हाला सांगू. चला तर मग तिकडे निघूया. रेस मागोस हा आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजावर करडी नजर ठेवणारा हा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयीने परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे. पणजी शहर, मांडवी नदी आणि खाडी रक्षण करण्यासाठी उभारलेला हा किल्ला आहे. पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर मथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या, पण आता तिथे रस्ता केला आहे. प्रत्येकी 50 रुपयाचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा असला तरी एकूण राखलेला हा किल्ला बघताना ते सार्थकी लागतात. वास्तविक आधी लष्करी ठाणे, मग तुरुंग आणि शेवटी हॉस्पिटल असा प्रवास केल्यानंतर हा किल्ला 1993 साली फार मोडकळीला आला होता. मात्र या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून द हेलेन हॅम्लेट ट्रस्ट यांनी पुनर्बांधणी केली आणि 5 जून 2012 साली पर्यटकांसाठी हा गड खुला झाला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर कोट ऑफ आर्म माहिती फलक लावलेला आहे. किल्ल्याच्या भिंती उंच व भव्य आहेत, पण त्याचबरोबर किल्ल्याच्या असणाऱ्या पोर्तुगीजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरुज देखील बघण्यासारखे आहेत. बारदेस तालुक्यातील हा किल्ला गोव्याच्या राजधानीचे शहर पणजीपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरती आहे. कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या पण अत्यंत टिकाऊ अशा जांभ्या दगडात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
भिंतीवर किल्ल्याचे जुने नवीन फोटो लावलेले दिसतात. गोव्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा हा देखणा किल्ला गोव्यात जाऊन न पाहणे म्हणजे दुर्भाग्यच म्हणायला हवे. त्यामुळे पुढच्या गोवा भेटीत जेव्हा जवळच असणाऱ्या प्रसिद्ध अशा कळंगूट बीचला भेट द्याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून हा रेस मागोस किल्ला आवर्जून पाहावा. धन्यवाद. आता अशा तऱ्हेने किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे सगळीकडे आणि आता त्यांचा पण आता बंद करायचा टाईम झाला आहे. त्यामुळे आता आपण चला निघूया आता.